आज पोथी सुनी सुनी लगती है बाई झोपडे येऊन काय करेल बिचारी सकाळपासून नाच जो आला तो नाच नाचून नाचून थकून गेली असेल आणि बसल्या बसल्या झोपून गेली असेल पण बाई कशी झोपते तर पाहूनच पाहतो बऱ्याच पद्धती राहतात कोणी उभ्याने झोपते कोणी आडव्याने झोपते बाई किरपी किरपी झोपत असेल पाहूनच पाहतो नाही रे बाबा ते कशी झोपो रे बाबा मागच्या वेळेसच चांगला टेम्पोन माणसाने 4 महिने नाही कड फेडलो आता जर टेम्पोन गिंपवलं तर माणूस पिचकल्याशिवाय नाही या भानगडीत नाही पडला बेकार आहे पण नाही ते आता माझं काय करू शकत नाही कारण मी आता सुलतानचा माणूस पण बाई तर सुलतानचीच आहे तर मग आम्ही दोघं बहीण भाऊ तर नाही हो का होते बहीण भाऊ तुमचं का होते पण कशी झोपते तर पाहूनच पाहतो खाईन तर खाईन लाता पण आता पाहतो बापरे अरे दुसरीच बाई झोपलेली आहे बरोबर नाही चेहरा दिसला कस्तुरी 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 आहे का कस्तुरी आहे का आतमध्ये तर का कस्तुरीचा सेक्रेटरी होईल कस्तुरी कुठे मी असं म्हटलं नाही की तुम्ही कस्तुरीचे सेक्रेटरी आहात तर मग तुम्ही इथे आहात म्हणजे तुम्हाला माहित असेल म्हटलं की कस्तुरी आहे किंवा नाही तर इथे तूही आहेस मी तुला विचारू शकतो कस्तुरी कुठे आहे मला सांग आता कस्तुरी कुठे आहे दिमाग खराब आहे का तुमचा मी आता बाहेरून इथे आलो आणि तुम्ही पहिल्यापासून इथे आहात म्हणजे तुम्हाला कस्तुरी कुठे आहे माहिती असायला पाहिजे की नाही मी तर मग कस्तुरी कुठे आहे मी तर तिथून आलो पण माझ्या पहिले आलात ना तुम्ही आलो तर काय झालं बघा कस्तुरी कुठे आहे मुकाट तर सांगा फालतू माझा दिमाग खराब होतो तर मी का कस्तुरीचा दलाल हो मी बहुत बेकार माणूस आहे कस्तुरी कुठे एवढं सांगा नाही माझं जर माझापर्यंत आहे ना मी बहुत बेकार माणूस आहे का करा बलात्कार करा आता बलात्कार कुणावर करायचं हे कळत आहे का मला या थेरड्यावर बलात्कार करायला मी माणसावर बलात्कार करायला मी काय निर्बुद्ध वाटलो का बलात्कार नाही आहे बलात्कार करण्यासाठी आतापर्यंत किती केलं असतं सांग मग काय करा त्याची लिस्ट दे पहिल्यांदा बलात्कार करण्याची लिस्ट दे माझ्या माता वगैरे बघितला मी शैतान माणूस आहे उभा फाडून लागेल की फाडशील तर मी आडवा झोपी आहे की नाही आता जेव्हा मी उभा फाडू शकतो तर आडवा केव्हाही फाडू शकतो समजला मी पुन्हा उभा होईल पुन्हा उभा होऊ दे तेव्हा ना उगाड्यात चालण्याचं कस्तुरी पुढे मी सांगून राहिलो कस्तुरीचे का चिरपान खाल्ले कमी कस्तुरी पुढे पुढे कस्तुरी पकडला कलर अरे मोठा भाऊ येते तोही कलर पकडते लहान भाऊ येते तोही कलर पकडते माझे कलर म्हणजे का बसची घंटा कोणी वाजवला माझं पुढे दिमाग खराब करायला कस्तुरी पुढे एवढं सांगा मी तुम्हाला सांगतो कस्तुरीचा काय मी दलाल हो का
कस्तुरी कुठे कस्तुरी काय तू पद्धत आहे तुला कॉलेज अरे मग कितीदा विचारायचं याला मी सांगतो तुला कस्तुरी माणूस हो का एवढं काय तर डबल करून नाव ना आपल्या हे नाही कस्तुरीला सुलताना दुसऱ्या कोठीवर घेऊन जायचा. अरे काय सांगतोस काय अगदी खरं बोलतो. त्यामागची पार्श्वभूमी तुला माहित नसेल कदाचित. मी सांगतो प्रभाताई तिची आई वडील लहानपणीच वारली. तिचं पालनपोषण तिच्या मामाने केलं. पण एक दिवस तिच्या मामाच्या मनात कपट आलं आणि त्याला तिचा सौदा सुलतानशी केला. पण त्याच कालावधीमध्ये प्रभाताईच्या प्रभाकरशी लग्न झालं. त्याचा सौदा फिसकाटला. त्याचं लाखोचं नुकसान झालं आणि म्हणून सुलतान सुडानं पेटून उठला. त्याने त्याचा बदला घ्यायचा ठरवलं. त्यासाठी एक षडयंत्र असतं. त्या षडयंत्राचाच भाग तुला दानूच्या नादी लावलं, कस्तुरीच्या नादी लावलं, अरे भूमिकाला ड्रग्सच्या नादी लावलं. एवढंच नाही तर तिच्या शरीराची भूमिका खेळला आणि हीच गोष्ट प्रभाताई तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केला पण तुम्ही नाही समजला. शेवटी नुकसान कुणाच झालं? तुमचंच ना. कस्तुरी कुठे आहे कस्तुरी? काय रे कस्तुरी कुठे आहे कस्तुरी कुठे म्हणतो? गेले 2 दिवस झाले तुझी बहीण मोनिका बेपत्त्याचा शोध घेण्याचा कधी प्रयत्न केला? अरे पण तुझ्या लोकांनी नाही सांगितलं मला. तुझ्या मागोमाग फिरणार आहेत घरचे लोक. मला तर नक्की खात्री आहे की सुलतानच कुठेतरी लपवून गेला असावा. सुलतान काही सहजासहजी सांगणार नाही. ठरलंय त्यासाठी आपल्याला सुलतानच्या जवळचा एखादा माणूस पकडावा. आता मी कस्तुरी कुठे विचारलं तुम्हाला पण सांगितलं नाही. पण आता प्रामाणिकपणे सांगायचं माझी बहीण मोनिका कुठे आहे? आतापर्यंत कस्तुरी कोठे कस्तुरी कोठे आता मोनिका कोठे मोनिका कोठे या सर्व बायाचं मी का जला उघडाने सांगणारा की तुम्ही मोनिका कुठे एवढं सांगा. मी सांगून ठेवतो वोट मी दाखवायचं. मी काय त्याचा सेक्रेटरी नाही हो. कुठे मोनिका मोनिका कुठे? कधी माणूस हो का पुरी जवानी माझ्यावर काढत एका गोष्ट बरोबर आहे का नाही? माझ्याकडे बघ दोघांचे केस पिकले आहेत, चांगले कपडे आहेत, माणूस सभ्य आहे आणि अशा माणसाची 4 चौकात कॉलर पकडतो का बरोबर वाटतं? अरे पण कितीदा विचारायचं याला? अरे हो विचार तुला विचारण्याच्या पद्धती आहेत आहे ना. पुरी माणूस हो का कलरच पकड. मी सांगतो हे बघ अशा बुजुर्ग माणसाला जर विचारायचं तर ह्या पद्धतीने विचारायचं. लोकांची केस सगळं माणूस पडतो. एक पद्धत आहे, सोपी पद्धत आहे विचारायची. ऐक मी सांगतो काय करायचं घराचं असं कळ करून भाषा कसा समजावून सांगतो समजवण्याच्या पद्धती नाही तर तू ठरतोस कालावधीच तुला यानंतर कधी तुला किती राग येऊ पण अशा बुजुर्ग माणसाची कॉलर नाही पकडायची. मला काय गोष्टी विचारायच्या आहेत ते विचारण्याच्या पद्धतीला खूपच राग आला तर तू एक काम कर. पण कॉलर नाही पकडायची. भाषा कसा समजावून सांगतो समजवण्याच्या पद्धती नाही तर तू धरतोस ना कालर पकडतो. पण भाषा तू मला समजवत आहेस का टेम्पो होत आहे? याला काही समजतंय का? त्यांनी समजून सांगत आहो मी. मग काय पाहिलास शीत काय माझ्या भाषेकडून ह्या तर समजवण्याच्या पद्धती तसं माझ्या भाषेचा मी एक देते. तुला सांगतो तू सांगूच नको. मी काय का 3-5 खाल्लो तिथे मग काय मतलब मतलब नाही काय करणार आहे? सांगतच नाही. मग काय करायला का करायला जास्तीत जास्त
पाहिलंस भाषा कसं समजवते पहिले देते झोपून आणि चांगला मग फुटतो नाही तर तू काय आत्ताच्या पोराला समजते पण भाषा तू आता मारला अरे हळद का मी तुला काहीतरी तुम्हाला मामा असतो मी तुला हातकरी लागेल का बरं मला एक सांग मी विचारलं पण तुला मुलीचा उद्या अरे मी काय सांगू अजिबात सांगू नको बिलकुल त्या आजूबाजू बांधून ठेवली आहे चला आणि सोडून आण तिला ये मामा असं समजून नाही माझ्या पोराला मग तू खरंच मारत होता तू कोणी वेगळा माणूस आहेस का नाही आपण समजून आता काय झालं तर माझ्या मामाच्या पोराच्या सासऱ्याच्या पोरीचा नेऊन केवळ लांब तर नको सांगू. तू माझा भाषा होतच मी तुझा मामा होतो त्यांनी कसं समजते का पण भाषा हा आतमध्ये गेला तर का करतात का दोघे बहीण भाऊ सोडवत आहे ना सोडत आहे प्रथम मी जाऊन पाहून काढतो आल्या गाठ पडली असेल गाठ पडली बरं आहे ना तुला काय लागलं वगैरे नाही ना ठीक आहे आता ठीक आहे आता ठीक आहे हा मला प्रभाताईने समजावून आतापर्यंत मला समजलं नुकसान कोणाचं झालं तुमचंच ना थोडीशी तरी माणूस कसं जा प्रभाताईकडे जा तिची माफी मागा तिला घराच्या बाहेर काढली नाही ते घाणेरडे अरे रस्त्याला फटकत होती बरं झालं मी भेटलो आत्महत्येचे विचार तिच्या मनात येत होते माहितीये तिला कसं बस समजवलं घरी नेलं जा तिची माफी मागा आणि घरी घेऊन जा तिला एक गोष्ट सांगायची आहे थांब काय सांगतो मामा तुझ्या पहिल्यांदा हा नाही पण पहिले तरी तू समजव तू काय नाही जाऊ पडते बाबा दोन काढावं लागलं मामा काहीतरी सांगतो सांग यांच्या घरी षडयंत्र सुरू आहे म्हणजे कटकार असतात आणि म्हणजे जसं प्रभागाची फाईल गाळ होणं मुलगा पाळण्यात मरणं ते फोटो हे सर्व घडवून आणलेलं कार असतात सगळं षडयंत्र आहे षडयंत्र आहे मुद्दाम आणि त्यामध्ये एकच सूत्रधार आहे आणि तो म्हणजे याची आहे विशाखा पाटील अरे थांब अरे थांब तो काय सांगतो ऐकून तर घेणं मला सरळ सरळ तो माझ्या आईवर आरोप करतो अरे पण पूर्ण गोष्ट सांगा समजावून त्याला आता ऐकून तर घेते काय म्हणत आहे तर तुम्ही सांगा काय झालं तर बाबा किती समजदार आहे प्रभाकराची फाईल काढ झाली नाही करण्यात आली प्रभागाला म्हणून ते पाच मिनिटात गेलं ते. ते मेले नाही भाषा ते सुद्धा मारण्यात आलं सुद्धांनी मारलं परंतु यांची आहे विशाखा पाटलींच्या सांगण्यावरून पहिली गाड झाली पाटलींच्या सांगण्यावर. सांगण्यावरूनच छोट्या बाळानं काय बिघडलं होतं तिचं? त्या भाड्याची नाही ना. आणि ते फोटो ते खरे नव्हते ते तर मला माहिती आहे ते आजकालचं कॉम्प्युटरचं जग आलं ना भाषा म्हणजे याचं डोकं याने लावा याचे हातपाय याने चिपकवा तसंच कॉम्प्युटरवरून काहीतरी त्यांनी केलेलं आहे आणि तेही फोटो आपल्या मोबाईलवरून सुलतानी घेतले आणि ते काहीतरी केलेलं आहे ते त्या पाटलींच्या सांगण्यावर. पाटलींच्या सांगण्यावरून एवढं मोठं षडयंत्राच्या मध्ये हातून नेमकं काय साधायचं आहे? एक मिनिट गोष्ट समजा ठीक आहे ते बाळ पाळण्यात मारलं फाईल गार झाली ते फोटो इकडे तिकडे केले याचं डोकं त्यात लावलं पण नेमके ते फोटो प्रभाकरला दाखवून त्याच्या मनात संशयाचं भूत कोण पेरलं अरे पण मी कशाला मार तुला भाषा
सुरू बाबा कर सुरू कर सुरू कर अगं पण मी कशाला मारू तुला अगं मी तो का नाही नाही ते धंदे करून ठेवते विनाकारण म्हणजे सगळे मुद्दा तुला व्यसनाच्या दारी कस्तूरच्या मुलं तुला घराबाहेर काढलं तुला त्याच्या मुलं तुला घराबाहेर काढलं म्हणजे आता राहता राहिला प्रभाकर घरी म्हणजे कदाचित प्रभाकरच्या जीवाला धोका तर नाही ना तुम्ही एक काम करा माझ्या घरीच्या प्रभाकरच्या सोबत घ्या आणि पटकन घरी निघून जा मी तुमच्या मागामागे होता चालू वेळ नका. आता नको का वाढल्या होते अरे होते नाही सहन करू शकत आता तू मारासाठी काहीतरी पाहत आहेस कोण सांगितलं तुला मारणारा म्हणून मग तू आता इकडे तिकडे फिरत आहेस तू पाहण्यासाठी अरे नाही मामा एखादं फुल पाहत्या तुझं स्वागत करण्यासाठी माहित आहे तू जर हे सांगितलं नसतास तर आम्ही सगळे अंधारात राहिलो असतो ना मग तर गा तू महान आहेस मामा महात्मा माणूस भाषा मग एक काम करतो हा बोल मी मेल्यावर माझा पुतळा मांडतो चौकात तसं खालीच बोल खाली लोक मांडू हा उंचावर मांडतो नाही या पोरं मोठे बदमाश आहे त्याला माझा पुतळा पुरा भरवून ठेवतील थोडस पूर्ण नाही पाहिजे ठीक आहे तसं काय करू बरं मामा ही गोष्ट पुन्हा एकदा होती बोल बोल. 15 रुपये अगं अरे बोल का माझा भाषा होती किती त्रास नाही बरं लग्न अरे तू नाही त्याला देईल तर कोण देईल असा म्हणतो मग का तर तू एक काम कर मग का हे जे सगळं इथं सांगितलं ना हा. तू माझ्या बरोबर चल चल. आणि पोलीस स्टेशनला सांग नाही का नाही भाषा अरे हेच पोलीस स्टेशनला नाही रे बाबा तिथे का नाही याच्यापेक्षा मार मारतात पण एका जागेवर मारतात पण सुटून जाते म्हणतात तरी नाही सोय तुझी इच्छा नाही तुझी जबरदस्ती नाही नाही, करणार नाही. मग एक काम करतो कोणतं? ज्या ठिकाणी तुझा पुतळा म्हणणार आहे त्या ठिकाणी घेऊन जातो तुला हा पुतळ्याच्या ठिकाणी उभा करतो चल 5-25 बाया बोलावतो 50 बोला 50 बाया बोलवतो हा. तुझ्या भोवताल उभं करतो हा. तुझ्या अंगावरची एवढे कपडे काढतो तर बायांना म्हणतो टेम्पो आहे भाषा हा. चल पोलीस स्टेशन मध्ये जाऊ आता एका बाईनं मारलं तर 4-5 महिन्यांना उठलो आता 50 भिडतील तर का ठेवतील का जागेवर तुझी अक्कल आहे ना मग आगेले धंदे करण्याची काय गरज आहे का